नमस्कार. योगभास्कर ॲस्ट्रो या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपण पाहत आहोत बुधाचे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचर प्रभाव या शृंखलेचा आज दुसरा भाग. यापूर्वीच्या भागामध्ये आपण मेष ते कन्या राशीच्या जातकांसाठी बुधाचे गोचर कसे असणार आहे याची माहिती जाणून घेतलेली आहे आणि आजच्या भागामध्ये आपण तुला ते मीन राशीच्या जातकांसाठी बुधाचे हे गोचर कसे असणार आहे हे जाणून घेणार आहोत. हे राशीफल आपल्या चंद्र राशीवर आधारित आहे. ज्यांना आपले चंद्ररास माहीत नाही अशांनी हे राशीफल आपल्या नामराशीनुसार पाहावे. बुधाला ज्योतिषशास्त्रामध्ये युवराजाची संज्ञा प्राप्त आहे आणि असा हा बुध दिनांक 30 एप्रिल रोजी मेष राशीमध्ये आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे आणि येथे त्याचे 15 मे 2026 पर्यंत वास्तव्य असणार आहे. मेष राशीमध्ये आधीपासूनच सूर्य विराजमान आहे, त्यामुळे बुधादित्य योग हा निर्माण होणार आहे. बुधादित्य योग हा एक अत्यंत श्रेष्ठ असा राजयोग समजला जातो. या कालखंडामध्ये बुध अश्विनी, भरणी आणि कृतिका या 3 नक्षत्रातून आपले गोचर करणार आहे. बुधाकडे एकच दृष्टी असते आणि ती म्हणजे सप्तम. असा हा बुध आज सर्वप्रथम तुळ राशीच्या जातकांसाठी कसा असणार आहे याची ज्योतिषीय चर्चा आपण पाहणार आहोत. तुळ राशीच्या जातकांसाठी भाग्येश आणि वेळेश असलेला हा बुध तुमच्यासाठी सप्तमातून गोचर करणार आहे आणि त्याची 7वी दृष्टी तुमच्यासाठी तुमच्या व्यक्तिमत्व भावावर पडणार आहे. साहजिकच हा कालखंड कार्यक्षेत्रामध्ये भरीव कामगिरी करण्यासाठी अनुकूलता दर्शवत आहे. व्यवसाय आणि कार्यक्षेत्रामध्ये बुधाचे हे गोचर अनुकूल आहे. नोकरीमध्ये बढोतरी मिळण्याचे मार्ग हा बुध तुमच्यासाठी घेऊन येऊ शकतो. भागीदारीत जर काम करत असाल तर त्यात सुद्धा अनुकूलता मिळणार आहे. व्यापारामध्ये नवीन झेप घेण्यासाठी बुधाचे गोचर नक्कीच चांगले आहे, कारण बुधादित्य योग निर्माण होणार आहे. व्यक्तिमत्व भावावर दृष्टी असल्याने बौद्धिक कुशलता ही वाढलेली दिसून येत आहे आणि त्याचा उपयोग तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये करून घेता येणार आहे. इतरांवर तुम्ही या कालखंडात प्रभाव पाडू शकाल. दाम्पत्य जीवनाचा जर विचार केला तर दाम्पत्य जीवन सुखद असलेले दिसून येत आहे. सुसंवाद हा त्यांच्यामध्ये विशेषत्वाने पाहायला मिळेल. प्रेमीजनांसाठी हा कालखंड चांगला आहे. बोलणी पुढे चालू ठेवण्यासाठी हा कालखंड तुमच्यासाठी अनुकूल आहे. प्रेमाचे रूपांतर विवाहात करणार असाल तरी सुद्धा त्यासाठी हा कालखंड अनुकूल आहे. विद्यार्थ्यांसाठी हा कालखंड चांगला आहे. स्वास्थ्याचा जर विचार केला तर तुळ राशीच्या जातकांसाठी एकंदरीत स्वास्थ्य ठीकठाक असलेले दिसून येत आहे. उपाय म्हणून बुधाच्या बीज मंत्रांचा जप तुमच्यासाठी उपयोगी पडू शकतो किंवा श्री गणेशाची आराधना ही तुमच्यासाठी उपयोगी ठरू शकते. वृश्चिक राशीच्या जातकांसाठी अष्टम आणि लाभभावाचा असलेला हा बुध तुमच्यासाठी षष्ठातून गोचर करणार आहे आणि त्याची 7वी दृष्टी तुमच्यासाठी व्ययभावावर पडणार आहे. षष्ठ भाव हा रोग, रिपू, ऋण यांचा भाव आहे. कार्यक्षेत्रामध्ये ही स्थिती तुम्हाला स्पर्धा करायला लावणार आहे. बौद्धिक चुरस ही दिसून येत आहे. प्रतिस्पर्ध्यावर तुम्ही या कालखंडात मात सुद्धा करू शकणार आहात. कार्यकुशलता ही तुमची या कालखंडात वाढलेली दिसून येत आहे. ऋणमुक्तीचे योग आणि संकेत हा बुध तुमच्यासाठी घेऊन येत आहेत. व्यवसायासाठी हा कालखंड चांगला आहे, परंतु कागदपत्राची योग्य ती पूर्तता करणे हे सुद्धा तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे. खर्चावर नियंत्रण ठेवणे हे सुद्धा तुमच्यासाठी थोडेसे जड जाऊ शकते. परदेशासंबंधी जर तुम्ही काही व्यवसाय करत असाल किंवा व्यापार करत असाल तर त्यासाठी मात्र बुधाचे हे गोचर अनुकूल आहे. वाणीवर संयम ठेवणे हे मात्र तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे. प्रेमीजनांसाठी हा कालखंड चांगला आहे, परंतु गैरसमज होणार नाही हे पाहणे गरजेचे आहे आणि त्यासाठी विश्वास हा अत्यंत महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांचा जर विचार केला, जर जे स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी बुध हा विलक्षण यश घेऊन येताना दिसत आहे आणि विद्यार्थ्यांसाठी सुद्धा एकंदरीत चांगला आहे. स्वास्थ्याचा जर विचार केला तर त्वचा, स्नायू अशासारख्या समस्या ज्यांना आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि उपाय म्हणून गोशाळेमध्ये गायींना हिरवा चारा खाऊ घालावा आणि त्याचबरोबर श्री गणेशाची आराधना करावी. त्यायोगे बुधाचे गोचर तुमच्यासाठी अनुकूल ठरण्यास मदत मिळेल. तर धनुराशीच्या जातकांसाठी सप्तम आणि दशम भावाचा असलेला हा स्वामी तुमच्यासाठी पंचमातून गोचर करणार आहे आणि त्याची 7वी दृष्टी तुमच्यासाठी लाभभावावर पडणार आहे. बुधादित्य योगाचा निर्माण धनुराशीसाठी सुद्धा चांगला असणार आहे. विद्यार्थ्यांसाठी हा कालखंड चांगला आहे. बौद्धिक क्षमतेत त्यांची वाढ होण्यासाठी हा कालखंड चांगला आहे. स्मरणशक्ती ही तीव्र बनताना या कालखंडात तुम्ही अनुभव घेऊ शकणार आहात. जे मॅनेजमेंटच्या क्षेत्रात, बँकिंग सारख्या क्षेत्रामध्ये किंवा सल्लागार देण्याच्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत अशा जातकांसाठी बुधाचे हे गोचर अत्यंत चांगले आहे. व्यापाऱ्यांसाठी बुधाचे गोचर अनुकूल आहे. आर्थिक लाभाचे
योग तुमच्यासाठी हा बुध घेऊन येत आहे. धनागमनाचे नवे पर्याय या कालखंडात तुम्हाला सापडू शकतात. सामाजिक क्षेत्रात सुद्धा तुमचा योग्य तो दबदबा असणार आहे आणि सामाजिक क्षेत्रामध्ये तुम्हाला योग्य तो मान सन्मान सुद्धा मिळताना दिसत आहे. प्रेमीजनांसाठी हा कालखंड अनुकूल असाच म्हणावा लागेल. संततीकडून सुवार्ता मिळण्याचे संकेत हा बुध तुमच्यासाठी घेऊन येत आहे. दाम्पत्य जीवन हे तुमचे सुखद असलेले दिसून येत आहेत. विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे. स्वास्थ्य हे सुद्धा धनुराशीच्या जातकांसाठी चांगले असणार आहे. उपाय म्हणून धनुराशीच्या जातकांनी श्रीहरी विष्णूची आराधना त्यांच्यासाठी हितावह ठरणार आहे. तर मकर राशीच्या जातकांसाठी षष्ठ आणि नवम भावाचा असलेला हा स्वामी तुमच्यासाठी चतुर्थातून गोचर करणार आहे आणि त्याची 7वी दृष्टी तुमच्यासाठी दशम भावावर पडणार आहे. दशम भावावर बुधाची दृष्टी, त्यामुळे कार्यक्षेत्रात हा कालखंड चांगला आहे. जे बँकिंग सारख्या क्षेत्रात काम करतात त्यांच्यासाठी बुधाचे गोचर चांगले आहे. व्यापारामध्ये सुद्धा हा बुध तुमच्यासाठी चांगला आहे. घरामध्ये सुखद वातावरण निर्मिती करताना हा बुध दिसत आहे. प्रेमी आणि दाम्पत्य जीवन दोन्हीसाठी हा कालखंड चांगला आहे, परंतु मातृस्वास्थ्याची काळजी मात्र त्यांनी घेतली पाहिजे. उपाय म्हणून मकर राशीच्या जातकाने सुद्धा श्री गणेशाची आराधना करणे हे तुमच्यासाठी हितावह असणार आहे. आणि मुख्य म्हणजे घरातील सुखशांती ही तुम्ही जपली पाहिजे. त्यायोगे बुधाचे गोचर सुद्धा तुमच्यासाठी हितावह ठरताना दिसणार आहे. कुंभ राशीच्या जातकांसाठी पंचम आणि अष्टम भावाचा असलेला हा स्वामी तुमच्यासाठी तृतीय भावातून गोचर करणार आहे आणि त्याची 7वी दृष्टी तुमच्यासाठी नवम भावावर पडणार आहे. तृतीय भाव हा करिअरचा भाव आहे, पराक्रमाचा भाव आहे. त्याचबरोबर छोट्या भावंडांचा विचार हा सुद्धा तृतीय भावावरून केला जातो. करिअर भावामध्ये म्हणजे पराक्रम भावामध्ये बुधादित्य योग निर्माण होत आहे. अर्थातच पराक्रम वृद्धीसाठी हा कालखंड चांगला आहे. मेहनत करा, या मेहनतीचे चीज हे सुद्धा होताना दिसत आहे. तुमचे बोलणे या कालखंडात प्रभावी ठरणार आहे. ज्यांना बोलणे हे मुख्य काम आहे, अशा कामामध्ये जे काम करतात त्यांच्यासाठी बुधाचे गोचर अत्यंत श्रेष्ठ आहे. तुमचे बोलणे हे इतरांवर प्रभाव पाडणारे ठरू शकते. तीर्थयात्रा करणार असाल तर त्यासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल आहे. विद्यार्थ्यांना नवीन शिक्षण कला शिकण्यासाठी हा कालखंड तुम्हाला पूरक स्थिती निर्माण करू शकतो. स्वास्थ्याचा विचार करता कुंभ राशीच्या जातकांसाठी स्वास्थ्य ठीकठाक असलेले दिसून येत आहे, परंतु ज्यांना श्वसनाचे विकार आहेत अशांनी मात्र आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. तर मीन राशीच्या जातकांसाठी चतुर्थ आणि षष्ठ भावाचा असलेला हा स्वामी तुमच्यासाठी द्वितीयातून गोचर करणार आहे आणि त्याची 7वी दृष्टी तुमच्यासाठी अष्टम भावावर पडणार आहे. द्वितीय भाव हा वाणी कुटुंब यांचा भाव आहे. त्याचबरोबर धनाचा विचार हा सुद्धा द्वितीय वरूनच केला जातो. वाणी या कालखंडात मीन राशीच्या जातकांची प्रभावी ठरताना दिसत आहेत. जे परंपरागत व्यवसाय करत आहेत त्यांना लाभाचे संकेत हा बुध घेऊन येत आहेत. व्यापार वृद्धीसाठी सुद्धा हा कालखंड तुमच्यासाठी चांगला आहे. जुन्या गुंतवणुकीतून लाभाचे संकेत हा बुध घेऊन येत आहेत. पैतृक संपत्ती मिळवण्याची शक्यता या कालखंडात दिसून येत आहे. एकंदरीत अकस्मात धनलाभाची शक्यता हा बुध तुमच्यासाठी घेऊन येत आहे. प्रेमीजनांचा जर विचार केला तर त्यांच्यासाठी हा कालखंड चांगला आहे. तुमच्या बोलण्याने मात्र तुम्ही तुमच्या जोडीदाराला दुःखी करू नका. इतरांच्या भावना जपणे तुमच्यासाठी हितावह ठरणार आहे. विद्यार्थ्यांसाठी हा कालखंड अनुकूल आहे. आणि स्वास्थ्याचा जर विचार केला तर मीन राशीच्या जातकांसाठी आहारावर नियंत्रण ठेवणे हे गरजेचे असणार आहे. उपाय म्हणून श्री गणेशाची आराधना करणे, श्री गणेशाला बुधवारी दुर्वा अर्पण करणे, त्याचबरोबर हिरव्या वस्तूंचे दान करणे अशासारख्या गोष्टी तुमच्यासाठी हितावह ठरणार आहेत. त्याचबरोबर गणपतीची आराधना ही सुद्धा तुम्ही जोडीला जर केली तर तुमच्यासाठी सुद्धा बुधाचे हे गोचर सुखद व्यतीत होण्यास तुम्हाला मदत मिळणार आहे. अशा रीतीने आज आपण बुधाचे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचर प्रभाव याविषयीची ज्योतिषीय माहिती जाणून घेतलेली आहे. अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषीय आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आज आपण येथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ज्योतिषीय विषयासह. तोपर्यंत नमस्कार.